नमस्कार. आपल्यातील प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या ब्रेनची एफिशियन्सी आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्याचबरोबर आपलं कॉन्सन्ट्रेशन पण खूप छान पाहिजे, आपली मेमरी पण खूप छान पाहिजे आणि आपल्याला आपल्या इमोशन्स पण इफेक्टिव्हली हँडल करता आल्या पाहिजेत असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. परंतु त्यासाठी नक्की काय करायचं हे आपल्याला माहितीच नसतं. तर मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्याबरोबर तेच शेअर करणार आहे. मी अशा काही हेल्दी हॅबिट्स तुम्हाला आज सांगणार आहे की ज्या आपण फॉलो केल्या आपल्या आयुष्यात तर आपला ब्रेन अगदी खूप छान पद्धतीने धावायला लागेल, चालायला लागेल आणि आयुष्यातल्या बऱ्याच समस्या कमी होतील, एफिशियन्सी प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. तर मित्रमैत्रिणींनो, ऐकायला आवडणार आहेत ना? अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ह्या ज्या हेल्दी हॅबिट्स आहेत त्या आपल्या संस्कारांमध्ये, कल्चरमध्ये खूप वर्षानुवर्ष सांगितलेल्याच आहेत. पण न्यूरोसायन्सने सध्या ह्याच्यावरती असंख्य संशोधनं केली आहेत आणि त्यांनी सांगितले आहेत की जेव्हा ह्या हॅबिट्स आपण फॉलो करतो तेव्हा आपला ब्रेन खूप हेल्दी असतो. तर त्यातली पहिली हॅबिट आहे मित्रमैत्रिणींनो की इंट्रोस्पेक्शन करणं, म्हणजेच आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं. दररोज आपण दिवसभरात रात्री झोपताना जर 5 ते 10 मिनिटासाठी आत्मचिंतन केलं की आज दिवसभरात काय घडलं, काय चांगलं केलं, काय माझ्याकडनं चुका घडल्या, याचं जर चिंतन केलं तर निश्चितपणे आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या नर्चर करता येतात, पण त्याचबरोबर ज्या चुका केल्या आहेत त्या अवॉइड करता येतात. यातली दुसरी हेल्दी हॅबिट आहे ती म्हणजे लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहणं. बरेच वेळा काय होतं की आपल्याला छोटंसं ज्ञान मिळालं किंवा थोडंसं ज्ञान मिळालं की आपल्याला स्वतःबद्दल खूप भारी वाटायला लागतं किंवा आपला इगो डेव्हलप होतो. तर हा जो अहंकार आहे तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि म्हणून आपण लर्निंग लिसनिंग झोनमध्ये राहिलं पाहिजे. कारण अहंकार हा आपल्याला दुसऱ्याचं ऐकू देत नाही किंवा ऐकावंसं वाटत नाही, कारण मला सगळं कळतं हा भाव असतो. सो हेल्दी हॅबिटमधली दुसरी हॅबिट आहे लर्निंग आणि लिसनिंग झोनमध्ये राहणं. तिसरी हॅबिट आहे ती म्हणजे हॅव ॲन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता ही ह्युमन इमोशनमधली सगळ्यात पॉझिटिव्ह इमोशन आहे. जेव्हा माणसाला आतून ग्रॅटिट्यूड फील होतो तेव्हा तो एकतर इमोशनली एनरिच होतोच, त्याचबरोबर त्याच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतात त्याच्याकडे पण तो स्वीकारू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो माणूस आयुष्यात तक्रार करतो ना त्याला ग्रॅटिट्यूड कमी असतो आणि हा आम्हाला अनुभूतीतला अनुभव आहे. आणि ज्याला ग्रॅटिट्यूड फील होत असतो ना त्याला आजूबाजूच्या तक्रारी फारच कमी जाणवायला लागतात. कारण एका म्यान्यात जशा 2 तलवारी राहत नाही तसंच ग्रॅटिट्यूड आणि तक्रार ही एकत्र राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ग्रॅटिट्यूड डेव्हलप करण्यावरती खूप काम करायला हवं, एफर्ट्स घ्यायला हवे. चौथी गोष्ट म्हणजे हेल्प अदर्स, दुसऱ्याला मदत करा. आणि हे हल्लीच्या काळात खूपच मागे पडलं आहे. म्हणजे प्रत्येकजण इतका स्वकेंद्रित झालेला आहे, मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे माणूस विचारच करत नाही. पण तेच ॲक्च्युली त्याच्या इमोशनल फिटनेससाठी खूप घातक होत आहे. म्हणून माणसांनी स्वकेंद्रित न राहता दुसऱ्यासाठी सतत काहीतरी विचारपूर्वक कृती करणं हे अतिशय आवश्यक आहे. पुढची हेल्दी हॅबिट आहे ती म्हणजे आपण नियमितपणे प्राणायाम करणं आणि मेडिटेशनच्या ॲक्टिव्हिटीज करणं. मन स्वस्थ व्हायला प्राणायाम आणि मेडिटेशन यासारखा दुसरा उपायच नाही आहे. आणि जर हे नियमितपणे आपण फॉलो केलं तर आपल्याला काही महिन्यातच त्याचे उत्तम रिझल्ट जाणवतात आणि ही आमची अनुभूतीतली पण अनुभूती आहे. त्यानंतरची पुढची जी हॅबिट आहे त्याच्यामध्ये आपलं जे काही नॉलेज आहे, आपल्याला जे काही अनुभवातनं ज्ञान मिळतं ते आपण इतरांबरोबर शेअर करणं खूप गरजेचं आहे. बरेच वेळा असं वाटत असतं की हे मला माहिती आहे तर मी दुसऱ्याला का सांगू, उगाचच त्यांनी दुसऱ्याचा फायदा होईल. पण ही जी संकुचित मनोवृत्ती आहे ती आपल्यासाठी खूप घातक असते. आणि म्हणूनच आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्हली जर आपण इतरांबरोबर शेअर केल्या तर आपल्याला त्याचे नक्की पॉझिटिव्ह बेनिफिट्स मिळतात. अजून एक पुढची जी हेल्दी हॅबिट आहे ती म्हणजे आपण नेहमीच जास्तीत जास्त निसर्गामध्ये राहायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण निसर्गामध्ये राहिलो की आपोआपच आपली जी एक निगेटिव्ह फिलिंग असतं किंवा एक जो ताण असतो तो निसर्ग कळत नकळत ॲब्झॉर्ब करून घेतो आणि ही पण अनुभूती तुम्ही निश्चितपणे घेऊन पहा. पुढची जी हॅबिट आहे त्यात आहे की नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. दररोज जर आपण 30 ते 40 मिनटं व्यायाम केला ना तर आपोआपच आपल्या ब्रेनमधनं एक एंडॉर्फिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतो किंवा एक न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट होतं. आणि हे एंडॉर्फिन आहे ते आपल्याला खूप उत्साह निर्माण करतो आयुष्यात
आपली मेमरी वाढायला पण त्याच्यामुळे फार फायदा होतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह व्हायला त्याच्यामुळे फायदा होतो. त्यानंतर पुढची जी आपली हेल्दी हॅबिट आहे ती म्हणजे ईट न्यूट्रिशियस फूड. आपण इतकं हल्ली जंक फूड खायला लागलो आहे ना की न्यूट्रिशियस फूड काय हेच आपल्याला कळेनासं झालं आहे, असं बरेच वेळा होतं आहे. आणि इतके मल्टिपल ऑप्शन असल्यामुळे त्या फोनवरनं आपण जंक फूड मागवतो आणि अक्षरशः त्या शरीरात कचरा घालत असतो आपण. तर आपल्याला हा कचरा कमी करणं खूप गरजेचं आहे, कारण हा कचरा आपल्या ब्रेनसाठी आणि शरीरासाठी खूप घातक असतो. आणि त्यामुळे नियमितपणे न्यूट्रिशियस फूड खा. आणि न्यूट्रिशियस फूड काय आहे तर त्या ग्रीन व्हेजिटेबल्स, ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स हे सगळं आपल्याला माहिती असतं, फक्त ते आचरणात आणणं एवढंच आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे न्यूट्रिशियस फूड नियमित खा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची हॅबिट आहे ती म्हणजे आपला जो सगळ्यात लाडका आहे, म्हणजे आजकाल आपण सकाळी उठलो की जी गोष्ट पाहतो आणि रात्री झोपताना ज्याच्याबरोबर झोपतो आणि आत्ता तुम्ही मला ज्याच्यावर पाहताय तो म्हणजे स्क्रीन. तर हा जो स्क्रीन आहे ना तो आपल्याला विचारपूर्वक वापरता आला पाहिजे. आत्ता काय गडबड होते, स्क्रीन आपल्याला वापरतोय, आपण स्क्रीनला वापरत नाही आहोत. आणि त्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये असंख्य समस्या निर्माण होत आहेत. जीवनातल्या अनेक समस्या या स्क्रीनमुळे आहेत. तर तो विचारपूर्वक वापरायचा आहे, कारण आता हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारचा जो इन्फॉर्मेशन आहे ही माहिती आपण स्क्रीन थ्रू घ्यावी, पण जो जंक आहे तो आपल्याला त्यातनं टाळता आला पाहिजे. पुढची जी हॅबिट आहे ती म्हणजे स्क्रीनमधनंच जे पुढे होतं ते म्हणजे आपल्याला झोपेवर आपल्या खूप परिणाम होतो. आणि झोप एकदा गडबडली की आयुष्यात खूपच समस्या येतात. अनेक वेळा लोक आपल्याला झोप येत नाही म्हणून स्क्रीन पाहतात आणि स्क्रीन पाहतात म्हणून झोप येत नाही, असं त्या विशियस सर्कलमध्ये अडकतात. आणि झोप ही अशी गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जेव्हा गाढ झोपतो ना तेव्हा आपल्या ब्रेनमधल्या बऱ्याच जे डेड सेल्स असतात किंवा अगदी आपण बोलीभाषेत म्हटलं तर ब्रेनमधला कचरा जो आहे तो या गाढ झोपेत डीप स्लीपमध्ये बाहेर काढला जातो. त्यामुळे 7 to 8 hours पीसफुल स्लीप ही आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची जी हॅबिट आहे ती म्हणजे हॅव ॲन एम इन लाईफ. आयुष्यात काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. आणि जर माणसाला उद्दिष्ट नसेल तर ते भरकटल्यासारखंच त्याचं जीवन असतं. आणि तुम्हाला अनेक वेळाचा अनुभव पण आला असेल की काहीतरी आयुष्यात तुम्हाला एम आहे तेव्हा तुम्ही नीट फोकस करून आयुष्यात पुढे जाता, पण ज्यावेळी काही आयुष्यात उद्दिष्ट नसतं तेव्हा मग आपण आयुष्य हे अक्षरशः सोडून देतो आणि आपले बोट जी आहे ती जीवनाची बोट हेलकावे खायला लागते. आणि जेव्हा आपल्याला एम असतं ना त्याच वेळी आपण आयुष्यात स्वतःला चॅलेंज करतो. आणि म्हणून चॅलेंज ही सुद्धा अतिशय महत्त्वाची हॅबिट आहे. ब्रेनला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतात की मेंदू हा गंजतो. तर जेव्हा आपण त्याला चॅलेंज करत नाही तेव्हा तो खरंच गंजतो म्हणजे लिटरली गंजत नाही, तर त्याची जी एफिशियन्सी आहे, प्रॉडक्टिव्हिटी ती कमी होऊन जाते, तो आळशी होऊन जातो. आणि म्हणून माणसाला एम असलं पाहिजे आणि एम असलं की तो चॅलेंज करतो. तर या 12 ज्या हेल्दी हॅबिट आहे ना त्या तुम्ही आयुष्यभर फॉलो करा. मी तुम्हाला खात्री देतो गेले 10 वर्ष आम्ही अनुभूतीमध्ये ते फॉलो करतोय आणि अनेक जणांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म झालेल्याची अनुभूती आम्ही अनुभवली आहे. आणि मी तुम्हाला हा शब्द देतो, तुम्ही जर या 12 हेल्दी हॅबिट दररोज फॉलो केल्या तर तुमचं आयुष्य ट्रान्सफॉर्म होणार, हे 100% विधिलिखित आहे. अनुभूती घेऊन पहा. धन्यवाद.